पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिका तुमनी विराजित 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 तुळसी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर कंटिका तुमनी विराजित 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 तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर याची दान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर म्हणे माझे येसी सर्व सुख तुका म्हणे माझे 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 येसी सर्व सुख तुका मने
कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान निरांतर हेच ध्यान आवडे निरांतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा 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 कासे पीतांबर तुळसी हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा कासे पीतांबर पीतांबर गोपार कुमाई गोपाळ कुमार, हे गोपार कुमार गोपाळ कुमार, गोपार कुमार गोपाळ कुमार, गोपार कुमाई गोपाळ कुमार. जय जय हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम जय राम कृष्ण हरी राम जय राम कृष्ण हरी राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण आवाज आहे ना दादा थोडा आवाज रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पेटीला आवाज आहे. रूप पाहता तुझे रूप रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा बरवा
हाती जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे खाली म्हणा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे पाप रखुमा देवी वारा पाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरा तो हा विठ्ठल बरा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषी साठी जन्म सोशी अंबऋषी साठी जन्म सोशी दुष्ट निर्दाळीले किती एक धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषी साठी जन्म सोशी अंबऋषी साठी जन्म सोशी दुष्ट निर्दाळीले किती एक तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशी अंबऋषी साठी जन्म सोशी दुष्ट निर्दाळीले किती एक विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला बोला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
दुष्ट निर्दाळिले किती एका दुष्ट निर्दाळिले किती एका अमरशी सारे अमरशी सारे जन्मदोषी बोला बोला टाळी वाजवा विठ्ठल म्हणा विठ्ठल 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 आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि रंगायै वो ये रंगायै वो ये रंगायै वो ये रंगायै
जगत्रय जीवनी रंगायैवो ये समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरौ कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं विठ्ठल 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 परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते. परत का आता इथून चला. जन्माची कीर्तनं आपण अशीच सगळीकडे असंच असतं. खूप शांततेची अपेक्षा करणं खरं त्या दिवशी चुकीचं आहे, पण आपण सगळे सहयोग देताय. अतिशय शांततेमध्ये आपण प्रभू रामांचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत. सर्व उपस्थित भाविक श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी अत्यंत नम्रतेने प्रणिपात करते. कीर्तन साथीसाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन गायक वादक कलाकार सर्वच सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. मला वाटते नारायणगावचीच टाळकरी मंडळी इथली ज्येष्ठ, माझ्यापेक्षा वय अनुभव ज्ञान या सर्व बाबतीमध्ये आपण ज्येष्ठ आहात. महाराजांचं काय नाव? बीडवरून आलेले. काय नाव आहे? हरिभक्तीपरायण कुटीर माऊली, हरिभक्तीपरायण बाबर महाराज. ही मंडळी वारकरी संप्रदायाला निष्ठा वाहिलेली मंडळी असतात. अत्यंत निष्ठेने संप्रदायाचं काम अत्यंत प्रामाणिक करणारी माणसं आहेत. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज, भारत माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. विठ्ठल विठ्ठल धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाडीसी भक्त जना, अंबऋषीसाठी जन्म सोशियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. प्रभू रामांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा नारायणगावमध्ये होऊ घातलेला हा जन्मोत्सव सोहळा, आपण सगळे या सोहळ्यासाठी अत्यंत उत्साहाने उपस्थित आहात. मी नेहमी कालही म्हटलं, एरवी 7 दिवसात न येणारी माणसं आजच्या दिवशी सुंठवडा खायला येतात. प्रसादाचं महत्त्व आहे. प्रसादस्तु प्रसन्नता. भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि आज तर प्रभू रामचंद्र चैत्र शुद्ध नवमीचा परम पर्व काळाचा प्रभू अवतीर्ण झाले. भगवंतांनी अवतार घेतला जगाच्या कल्याणाकरता, दुष्टांच्या नाशाकरता आणि धर्माच्या पुनर्संस्थापनेकरता. भगवान गोपालकृष्णांनी आपल्या अवताराचं रहस्य भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. देव अवतार का घेतो? परित्राणाय साधूनां, परित्राणाय साधूनां, परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृता, विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्थापनार्थाय, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे, परित्राणाय साधूनां, परित्राणाय साधूनां, परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृता, विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्थापनार्थाय, धर्म संस्था
साधूनां परित्राणाय साधूनां परित्राणाय साधूनां विठ्ठल धर्मस्थापनेचे जे नर ते ईश्वरी अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. तुझा तू वाढवी राजा, असं ज्या समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवप्रभूंच्या बद्दल गौरवोद्गार काढले. शतकांच्या या सगळ्या काळोखानंतर, या गुलामगिरीनंतर परमेश्वरांनी प्रत्येक वेळी या भूतलावरती दुष्टांचं पारिपत्य करण्याकरता, धर्माची पुनर्संस्थापना करण्याकरता आणि साधूंचं परित्राण करण्याकरता वेळोवेळी अवतार घेतला. भक्तराके पायापाशी, भक्तराके पायापाशी, भक्तराके पायापाशी, भक्तराके पायापाशी, भक्तराके पायापासे, भक्तराके पायापासी, भक्तराके पायापासे, भक्तराके पायापासी. दुर्जनाशी संहारी, भक्तराके पायापाशी, भक्तराके पायापासे, भक्तराके पायापासे, भक्तराके भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भगवंतांचं ब्रीद आहे श्रोते हो. प्रत्येक युगामध्ये परमेश्वराने अवतार घेतले. कलियुगातला भगवंताचा अवतार हा नामावतार आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना विचारलं, आता राम काय येत नाही? त्रेतायुगामध्ये आला. आज समाजामध्ये इतका अनाचार आहे, अत्याचार आहे, अन्याय आहे, सगळीकडे अधर्माचं वातावरण दिसतं. मग आता प्रभू काय येत नाही? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले, माझ्या रामाचं नाम हाच त्याचा अवतार आहे, हा नामावतार आहे. भगवंत नामामध्ये आहे, म्हणून प्रत्येकाने नामाशी अनुसंधान ठेवावं, ही संतांची धारणा आहे आमच्याबद्दलची. आज आपण या ठिकाणी प्रभू रामांच्या जन्मोत्सवाकरता आलात. खरं तर जो अजन्मा आहे, जो कधीच जन्माला येत नाही, जो अनाम आहे, ज्याला कधीच नाव नाहीये, जो निराकार आहे, ज्याला कधीच आकारच नाहीये, असा भगवंत तुमच्या माझ्याकरता आलाय. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निरगुण, निराकार निरगुण, तुझे रघुराया, तुझे रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, तेरा मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम. अनंत वेशे अनंत रूपे देखील आम्ही त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली तैसी. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी. निराकार असलेला परमात्मा अनंत रूपांनी, अनंत वेशांनी नटला. तो तुमच्या माझ्याकरता साकार झाला, लीला केल्या अनेक अवतारांमध्ये, आणि त्यापैकी असलेल्या त्रेतायुगातला प्रभू रामचंद्रांचा हा राम अवतार, मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार, ज्यांनी सबंध भारतवर्ष व्यापून टाकलं. आणि जीवनाला एक सुंदर दिशा द्यायची असेल, तरुणाईच्या समोर एक उत्तम आदर्श ठेवायचा असेल, तर प्रभू रामांच्या इतका आदर्श आणि मर्यादा पुरुषोत्तम कुणीच असू शकत नाही, हे जगाला ठणकावून सांगणारा हा प्रभूंचा अवतार. स्वतःच्या असण्याची ओळख करून देणारे, आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम, मी दशरथाचा आत्मज आहे, मनुष्य म्हणून जन्माला आलोय. त्यामुळे मनुष्यत्वाच्या सगळ्या कसोट्या पार पाडल्या, सगळ्या परीक्षा दिल्या, आणि प्रत्येक ठिकाणी प्रभू उत्तीर्ण झाले. एक बाणी, एक वचनी, पररमणी, जननी मानी,
विश्वपाल तो दयाल ध्यानी धरावा हृदयी स्मरावा असं भगवंतांचं. आणि ज्यावेळी प्रभूंचं राज्य येतं, प्रभूंचा जन्म होतो, त्यावेळी काय होतो तुकोबराय म्हणतात, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, काय उणे आम्हासी. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, काय उणे आम्हासी. धरणी धरे पिके गाई ओळल्या म्हैशी, धरणी धरे पिके गाई वळल्या म्हशी. धरे पिके गाई ओळल्या म्हैशी. धरणी धरे पिके गाई वळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ मिले, आम्ही गाऊ मिले. राम 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 वेळोवेळा आम्ही गावो मिये, आम्ही गावो मिये. ए राम राम वेळोवेळा आम्ही गाऊ गोविये, आम्ही गाऊ गोविये. राम वेळोवेळा आम्ही गाऊ गोविये, आम्ही गाऊ गोविये. तळीता कांडिता जेविता गे बाये, राम वेळोवेळा आम्ही गावो मिये, आम्ही गावो मिये. येता जाता उठता बसता खाता पिता अखंड राम, रामाने जीवन व्यापलं जावं ही संतांची अपेक्षा आहे. आणि याकरता भगवंत प्रत्येक वेळी अवतार घेतो दुर्जनांचा नाश करायला, धर्माची स्थापना करायला. अधर्माचं प्राबल्य वाढतं, धर्माला ग्लानी येते, त्यावेळी भगवंत अवतार घेतो. हे भगवंतांचं वचन गीतेतलं प्रसिद्ध आहे. आणि कशा करता येतो, ज्या धर्माच्या पालना करता साधू संत तिष्ठले कष्टले, त्या धर्माकरता तो धर्म तुमचं माझं रक्षण करणार आहे. धारणात धर्म इत्याहुहु, धर्मो धारयते प्रजाहा, धर्म प्रजेची धारणा करतो, रक्षण करतो. जो धर्म आमचं रक्षण करतो त्या धर्माचं आम्ही रक्षण करावं ही धारणा आहे. आणि म्हणून अशा धर्माचं रक्षण करायला भगवंत वेळोवेळी सज्ज असतोच हे सांगतात तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणी. धर्म रक्षावया अवतार घेची, धर्म रक्षावया अवतार घेची. धर्म रक्षावया अवतार घेची, धर्म रक्षावया अवतार घेची. धर्म रक्षावया अवतार घेते, धर्म रक्षावया अवतार घेते. धर्म रक्षावया अवतार घेते, धर्म रक्षावया अवतार घेते. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसे भक्त जना. आपुल्या पाळेशे भक्त जना, आपुल्या पाळेशे भक्त जना. अंबऋषीसाठी जन्म सोसिएले, अंबऋषीसाठी जन्म सोसिएले. 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 भक्तांचा प्रतिपाळ करण्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन हे त्याचं ब्रीद त्यांनी साजरं केलं, सिद्ध केलं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे भक्त माझ्याकडे अनन्य गतिकपणाने येतात, जो मज होय अनन्य शरण, या न्यायाने अनन्य भावाने जो शरण आला त्याच्याकरता भगवंत त्याचा प्रतिपाळ करण्याकरता सिद्ध होतो, कटिबद्ध होतो. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी हे दाखवून दिलं की शरणागताला अभय तर दिलंच, अनन्य आलेल्याचं रक्षण केलं, दीनवत्सल होतं. म्हणून तर तुकोबराय म्हणतात आपुल्या पाळीसी भक्तजना, भक्तांचा प्रतिपाळ केला, सांभाळलं. किती सांभाळलं हो, प्रत्येक अवतारात सांभाळलं. तुकोबरायांनी उदाहरण दिलं आम्हाला. अनेक अवतार भगवंतांनी तुमच्या माझ्याकरता घेतले,
राम या नामामध्येच आजच्या दिवशी रामावताराबद्दलच बोलायचं. आजचा दिवस प्रभूंचा आहे. राम या अक्षरामध्येच तो आमचा बीज मंत्र आहे. शास्त्रकार म्हणाले राकारोच्चार मात्रेण मुखान्निर्याती पातकम पुनः प्रवेश संभित्या म शब्दस्तु कपाटवत म्हणाले. राम का म्हणायचं? मी कालही म्हणाले लोक जिवंतपणी राम म्हणायला घाबरतात. त्यांना वाटतं गेल्यावर राम म्हणायचं असतं फक्त. असं नाही. राम राम म्हटलं की मुखातली, शरीरातली, मनातले सगळे विकार आणि सगळी पापं बाहेर पडतात. रा. आणि मग म्हणाले म कशा करता? तर बाहेर निघालेली सगळी पापं पुन्हा आत येऊ नयेत म्हणून म शब्दस्तु कपाटवत. राम असा उच्चार करावा. तो आमचा बीज मंत्र आहे. आणि रामनामाची ताकद काय आहे? सगळ्यांना माहिती आहे. सेतुबंधनाचं काम चालू होतं. कशा करता? लंकेकडे जायचंय, रावणाचा वध करायचे, सीतामाईंची मुक्तता करायची आणि त्याकरता भला मोठा सेतू बांधला जात होता. भल्या मोठ्या शिळा पाषाण त्या पाण्यावरती तरंगतायत. ज्याच्यावर राम लिहिले असे मोठमोठे पाषाण शिळा तरत असताना प्रभू विचार करतात की माझं नाव लिहिलेले शिळा जर पाण्यावर तरंगतायत तर मी तर राम आहे स्वतः. मी पाण्यामध्ये दगड टाकला तर काय होईल? असा विचार प्रभूंच्या मनात आला आणि संध्याकाळची वेळ सगळे विश्रांतीला गेलेत. समुद्राच्या त्या रेतीवर प्रभूंचे पाय अगदी कमळासारखे कसे होते हो. श्रीरामचंद्र तुलसीदासांनी वर्णन केलं. कृपालु भज मन हरण भव भय दारुणम. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम. श्रीराम श्रीराम नवकंज लोचन कंज मुख पदकंज कर कंजारुणम. श्रीराम श्रीराम. कंज म्हणजे कमळ. या कमळासारखे सुकोमल पाय, नवकंज लोचन. काय प्रभूंचं वर्णन आहे, कल्पना करा. काय भगवंतांचं रूप आहे. अयोध्येत प्रभू बसलेत ते तर काय रूपड आहे हो. दृष्ट लागावं असं. कित्येकांनी आपल्या सगळ्यांनी आपण पाहिलं की नाही तो सोहळा. असं भगवंतांचं रूप. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पदकंजारुणम. कमळासारखे सुकोमल पाय, सुकोमल हात, सुकोमल डोळे, नेत्र. आणि भगवंत त्या वाळूवरून फिरतायत. एक दगड उचलला आणि पाण्यात टाकला पटकन. अहो दगडाने तळच गाठला. दगड बुडला प्रभूंच्या हातातला. ज्याला प्रभूंनी सोडलं तो तरणार नाही, तो बुडणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, देवाला धरून राहता आलं पाहिजे, संतांना धरून राहता आलं पाहिजे. आता तो दगड बुडला, आपण काही वेगळे नाही त्यापेक्षा, आपणही बुडूच नाही का. त्यामुळे भगवंत म्हणाले अरे असं कसं झालं, मी राम आहे, मी टाकलेला दगड पाण्यात बुडाला आणि यांनी राम नाव लिहिलेले दगड मात्र तरंगतायत. त्यातल्या त्यात समाधान मानून घेतलं की चला आपल्याला कोणी बघितलं तरी नाही, म्हणजे आपली फजिती झालेली बघितलं नाही असं म्हणायला. आणि मागून आवाज आला. चमकून मागे बघितलं प्रभूंनी. मागे मारुतीराय उभे होते आणि ते साधं कामच नाही. बुद्धिमत्तां वरिष्ठम मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम. प्रभू म्हणाले मारुती तू केव्हा आलास? खरं सांगू का म्हणले प्रभू. देवा तुम्ही टाकला आणि बुडला तेव्हाच आलोय. म्हणजे तुला सगळं कळलं? हो सगळं कळलं. तू पाहिलंस? हो म्हणाले तुमची फजिती पाहिली. बरं झालं म्हणाले मारुती तूच आलास, दुसरं